शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने कांग्रेस नेता राहुल गांधी को लेकर विवादित टिप्पणी की है। गायकवाड़ ने आरक्षण के मुद्दे पर घेरते हुए राहुल गांधी की जीप काटने पर 11 लाख का इनाम देने की बात कही है। शिवसेना विधायक इस बयान से कांग्रेस भड़क गई है। विधानसभा में नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और गृह मंत्री से गायकवाड़ के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की है। ऐसा नहीं करने पर सभी को सबक सिखाने की बात भी कांग्रेस नेता ने कही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादीबाहेर बोलतोय। खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे। नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले मत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले। पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही। अरे तू राहुल गांधीची जीप छाटायची काय गोष्ट करतोस? तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस। आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे। ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही। तो दिवस फार काही दूर नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे।